ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. यांना घेराव घातला. भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास नगरपंचायतीमध्ये कुत्री आणून सोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आक्रमक ग्रामस्थांमुळे नगरपंचायतीमध्ये वातावरण तणावपूर्वक झालं होतं. मागील 10 दिवसांमध्ये 15 ते 20 जणांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांचे कळपच्या कळप वावरत असतात. त्यामुळे लहान मुलं, महिला, वृद्ध जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करतात. या संदर्भात नगरपंचायतीला वारंवार सूचना करूनही काडीचाही फरक न पडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले व नगरपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी भांबावलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निविदा काढलेली आहे, परंतु टेंडर कोणीच भरलेलं नाही, त्यामुळे अडचण येत असल्याची त्यांनी सांगितले. यावर संबंधित ठेकेदारला आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोनवरूनच ग्रामस्थांनी संपर्क साधला. यावेळी संबंधित ठेकेदाराने मागील वेळेचे बिल दिले नाही, त्यामुळे मी निविदा भरणार नाही असं सांगितल्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.